या व्हिडिओतली ही दृश्य तुम्ही पाहताय, पावसाची ही दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता। सकाळपासूनच उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे। नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नारंगी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी किनारी भात शेती तसंच वीट भट्ट्या रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवनावरती परिणाम झालेला आहे। या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुकवरती ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। दरम्यान आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पावसाचा जोर वाढलाय। रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता। संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढलाय। कुटरे, नांदगाव, गोवळ, पाते, तळवडे, येळगाव मध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। तालुक्यातील शास्त्री आणि असावी नदी प्रवाहित झालेली आहे। पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। तसंच खेडमध्ये देखील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय। खेड शहराच्या बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी शिरलेलं आहे। नाना नानी पार्क, मार्केट परिसर, सुर्वे इंजिनिअरिंग, दापोली नाका रोड, गांधी चौक त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे। काही व्यापाऱ्यांनी आधीच आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।